नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बंगळुरू इथं सुरू असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आज पंतप्रधान करणार भाषण. शेतकऱ्यांच्या हितासाठी भूमी अभिलेखांमध्ये सुधारणा करण्याचं नरेंद्र मोदी यांचं आश्वासन. भूमी संपादन विधेयकाबद्दल अफवा पसरवणाऱ्यांनी शेतकऱ्यांचं हित ओळखलं नाही, मोदी यांची टीका. संत, पंथ आणि तंत या तीनही साहित्य प्रकारात संत साहित्य महत्त्वाचं असल्याचं सदानंद मोरे यांचं मत. आणि संघर्षग्रस्त येमेनमधून 692 भारतीय नागरिक 2 विशेष विमानांनी काल मध्यरात्री मायदेशी परतले. आणि आता सविस्तर वृत्त. बंगळुरू इथं कालपासून सुरू झालेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज भाषण करणार आहेत. आगामी निवडणुकांमध्ये यश मिळवण्यासाठी पक्षाची बांधणी अधिक मजबूत करण्यावर या बैठकीमध्ये भर देण्यात आलाय. त्याचबरोबर सरकारच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी कार्यकर्त्यांना सोबत घेणं आणि सर्वसमावेशक विकास वास्तवात आणण्यासाठी कार्यक्रम निश्चित करणं ही या बैठकीची मुख्य उद्दिष्ट आहेत. काल या बैठकीची सुरुवात भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या भाषणानं झाली. महागाई कमी झाली असून सरकारी कामकाजात पारदर्शकता आल्याचं शहा यांनी यावेळी सांगितलं. तसंच त्यांनी विरोधकांवर टीकाही केली. परदेशी धोरणाबाबतही या बैठकीत भाजपाकडून प्रस्ताव सादर करण्यात आला. शेतकऱ्यांच्या हितासाठी भूमी अभिलेखांमध्ये सुधारणा करून घेण्याचं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे. ते काल बंगळुरू इथं एका सार्वजनिक सभेत बोलत होते. शेतकऱ्यांनी गमावलेली जमीन परत मिळवून देण्यासाठी भूमी अभिलेखांमध्ये सुधारणा करणारी एक मोठी मोहीम राबवली जाईल असं ते म्हणाले. भूमी संपादन विधेयकाबद्दल अफवा पसरवणाऱ्यांनी शेतकऱ्यांचं हित ओळखलंच नाही अशी टीकाही त्यांनी केली. हम पूरा लैंड रिकॉर्ड को रिफॉर्म करके किसान की जमीन किसान को वापस मिले, इसका बड़ा अभियान चलाना चाहते हैं. ये झूठ फैलाने वालों को मालूम नहीं है किसान की रक्षा कैसे हो. भारताच्या राष्ट्रध्वजाशी ताळमेळ साधणारी चतुरंगी क्रांती घडवून आणण्याचे संकेत त्यांनी यावेळी दिले. दुग्ध आणि हरित क्रांतीचं पुनरुज्जीवन करण्याबरोबरच ऊर्जा क्रांती आणि जलवाहतूक क्रांतीचाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. देशातली जनता सुजाण असून आपला जनतेवर विश्वास आहे असं ते म्हणाले. खऱ्या गरजूपर्यंत अर्थसहाय्य पोहोचवण्याच्या दृष्टीनं ज्यांना शक्य असेल त्यांनी घरगुती गॅस सिलेंडरवरच्या अनुदानाचा त्याग करावा याचा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. आतापर्यंत 2 लाख लोकांनी स्वेच्छेनं या अनुदानावर पाणी सोडल्याची माहितीही त्यांनी दिली. भूसंपादन कायद्यातला नवा वटहुकूम काल केंद्र सरकारनं जारी केला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या वटहुकुमावर स्वाक्षरी केली. त्यामुळे 9 सुधारणांसह भूसंपादनाचा वटहुकूम पुन्हा लागू झालाय. यापूर्वी या कायद्यासंदर्भात काढलेल्या वटहुकुमाची मुदत 5 एप्रिलला संपणार आहे. तसंच यासंबंधीचं विधेयक राज्यसभेत मंजूर होऊ शकलं नाही. त्यामुळे सरकारला नवा वटहुकूम आणावा लागला. संत नामदेवांच्या वास्तव्यानं पुनीत झालेल्या पंजाबमधल्या घुमान इथं काल 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, स्वागताध्यक्ष भारत देसडला, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल तसंच साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष माधवी वैद्य यांच्या उपस्थितीत गुरु नानक देवजी सभामंडपात हा उद्घाटन सोहळा रंगला. संत, पंथ आणि तंत या तीनही साहित्य प्रकारामध्ये संत साहित्य महत्त्वाचं असून संत साहित्य हे मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह असल्याचं सदानंद मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये सांगितलं. या संमेलनाला उपस्थित असलेल्या कलाकारांच्या आणि साहित्यप्रेमींच्या या काही प्रतिक्रिया. घरी जाताना आम्ही 3 आदर्श नक्की नेऊ. पहिला म्हणजे आध्यात्मिकतेचा, दुसरा म्हणजे सामाजिकतेचा, तिसरा म्हणजे बंधुतेचा. खरोखरच इतकं सुंदर आणि रम्य वातावरण आहे. विशेषतः पंजाब, ज्यांनी खरं तर इतका समृद्ध पंजाब आहे, पण ज्यांनी अनेक आक्रमणांमध्ये खूप सोसलेलं देखील आहे. त्यांचा इतका दिलदारपणा बघून सुद्धा खूपच आनंद होतोय. साहित्य परिषदेने डेफिनेटली खूप प्रयत्न केले, चांगले प्रयत्न केलेत
आणि पंजाब सरकारचे आभार मानले पाहिजे. त्यांनी सुद्धा अतिशय पुढाकार घेऊन हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केला. आता कसं नवीन नवीन चर्चा होते, पण आता इथे डोळ्याने पाहून हे एक निश्चित झालं की त्यांच्या बोलण्यापेक्षा जे ते आम्ही कृतीमध्ये पाहतोय की मराठी मंडळ, आम्हाला वाटलं होतं की बा 500,000 लोक येतील, पण तब्बल 3,000 ते 4,000 मराठी माणसं आलेले आणि बोलणं चालणं होतंय आणि खरोखरच मोठी अभिमानाची बाब आहे. पाकिस्तानातल्या लाहोर इथल्या कवयित्री सलीना हाशमी यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आज सकाळी रंगणार आहे. हाशमी यांचा माधवी वैद्य यांच्या हस्ते गौरवही करण्यात येणार आहे. सुधीर गाडगीळ पंजाब केसरी दैनिकाच्या संपादकांची मुलाखत आज घेतील. तसंच संत साहित्य देव्हाऱ्यातले व्यवहारातले का नाही या विषयावर परिसंवादही होईल असं आमच्या प्रतिनिधी शिबानी जोशी यांनी कळवलं आहे. दरम्यान घुमान इथं आज सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, त्यामुळे आजचे कार्यक्रम पुढे ढकलले जाण्याचीही शक्यता आहे. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी उत्तम आर्थिक आधार आहे हे दाखवून दिलंय सुरेश मोरे या अल्पभूधारक शेतकऱ्यांना. पाहूया या प्रगतिशील शेतकऱ्याची ही यशोगाथा. सुरेश मोरे या अल्पभूधारक शेतकऱ्यानं चोखाळलेला मार्ग बघितला की केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे या उक्तीची प्रचिती येते. कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यात सावर्डे पाटणकर या गावात मोरे यांची 9 गुंठे जागा. या जागेत त्यांनी आपला दुग्ध व्यवसाय सुरू केला. 20 वर्षांपूर्वी त्यांनी एक म्हैस विकत आणून राहत्या घरात व्यवसायाला सुरुवात केली. मग गोठ्यातच जातीवंत कालवडी तयार करण्यावर लक्ष दिलं. त्यातून 40हून अधिक गायी आणि म्हशी त्यांना मिळाल्या. जनावरांचं संगोपन, व्यवसायाचं नियोजन याबाबत गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष अरुणकुमार डोंगरे यांनी मोरे यांना मार्गदर्शन केलं. दुग्ध व्यवसायात त्यांचं कुटुंबीयही त्यांना सहकार्य करतं. आता जवळजवळ मी 15 ते 20 वर्ष झाला हा दुग्ध व्यवसाय करत आहे. ह्यातून मी स्टार्टिंगला 6,000 रुपये किमतीची एकच म्हैस आणली होती. त्या म्हैसीपासून रेडी तयार करून, त्या रेडीची तयार करून असं जवळजवळ आता माझ्यापाशी 25 ते 25 कालवडी आहेत काय. आणि गोकुळ दूध संघाकडून वासरू संगोपनात भाग घेऊन वर्षाकाठी जवळपास मी 15 ते 30 ते 35,000 रुपये असे वर्षाला अनुदान घेतोय. दुग्ध व्यवसायातून मोरे यांना वर्षाकाठी 10 लाख रुपयांचं उत्पन्न मिळतं. तसंच गाई म्हशींच्या शेणखतापासून 30,000 रुपयेही मिळतात. मेहनत आणि जिद्द यामुळे मोरे दुग्ध व्यवसायात चांगलं उत्पन्न घेत आहेत. याचा आदर्श सर्वच शेतकऱ्यांनी अंगी बाळगायला हवा हे नक्की. रायगड जिल्ह्यातल्या महाड इथल्या बाजारपेठेमध्ये आज पहाटे 4 दुकानं आगीत भस्मसात झाली आहेत. या आगीमध्ये जीवितहानी झाली नाहीये, वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणावर झाली आहे. महाड महानगरपालिका आणि महाड MIDCच्या अग्निशमन दलाला आग आटोक्यात आणण्यात यश आलेलं आहे. मात्र आगीचं कारण अद्याप नेमकं स्पष्ट झालेलं नाही. मुंबईतल्या मरियम आसिफ सिद्दीकी या 12 वर्षाच्या मुलीनं भगवद्गीता स्पर्धेमध्ये अव्वल क्रमांक पटकावलाय. या स्पर्धेमध्ये 195 शाळांमधल्या 4,500 विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या तयारीसाठी इंग्रजी भाषेतील भगवद्गीता देण्यात आली होती. मानवता हा जगातला सर्वात मोठा धर्म असल्याची शिकवण आपल्याला भगवद्गीतेतून मिळाली असं मरियम हिनं सांगितलं. इस्कॉन आंतरराष्ट्रीय सोसायटीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. लाखांचा पोशिंदा असणारा शेतकरी बांधवांपुढे आज ग्लोबल वॉर्मिंगच्या रूपानं मोठं संकट उभं राहिलंय. शेती आणि शेतीपूरक उद्योगांना यापुढील काळामध्ये अवकाळी पाऊस, गारपीट आणि अनिश्चित हवामानाच्या आव्हानांशी सामना करायचा आहे. त्यामुळे सरकार आणि शेतकऱ्यांनी आपत्कालीन व्यवस्थापनाच्या योजना स्वीकारायला हव्यात असं भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी म्हटलंय. ते काल नाशिक इथं शेतकरी, उद्योजक आणि पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. शेती हा मोठा उद्योग असून शेतीवर प्रक्रिया करणारे व्यवसाय उभारण्यासाठी सरकारनं प्रोत्साहन द्यायला हवं असंही ते म्हणाले. शेती आणि उद्योगांपुढील आव्हानं सोडवण्यासाठी योग्य त्या ठिकाणी आर्थिक संतुलन साधल्यास या देशातील शेतकरी आणि उद्योजक समृद्ध होईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. आजची युवा पिढी वैचारिकदृष्ट्या पंगू बनली आहे. या पिढीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा दिला पाहिजे असं मत अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केलंय. ते काल औरंगाबादेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात भीमोत्सव 2015च्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक B.A. चोपडे या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. राजसत्तेपेक्षा ज्ञानसत्ताच श्रेष्ठ असल्याचं मत यावेळी प्राध्यापक चोपडे यांनी व्यक्त केलं. हा भीमोत्सव येत्या 10 एप्रिलपर्यंत चालणार आहे. यात विविध व्याख्यानं, स्पर्धा, भीमगीत रजनी, काव्यवाचन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषतः मराठी इतिहासामध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची आज 335वी पुण्यतिथी. मूठभर मावळ्यांच्या बळावर शिवाजी महाराजांनी सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभं केलं. सह्याद्रीच्या डोंगर रंगापासून ते दक्षिण भारतातल्या तंजावरपर्यंत त्यांनी घोडदौड करून राज्य वाढवण्याचा प्रयत्न केला. अशा या छत्रपती शिवाजी महाराजांना सह्याद्री वाहिनीच्या वतीनं विनम्र अभिवादन. आज खग्रास चंद्रग्रहण पाहायला मिळणार आहे. मात्र कदाचित चंद्रोदयाच्या वेळीच पृथ्वीची उपछाया, त्यावर पडणाऱ्या सावल्यांचा खेळ पूर्ण झाला असेल. त्यामुळे हे चंद्रग्रहण मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात इतरत्र पाहायला मिळेलच असं खात्रीनं सांगता येत नाही. मात्र हे ग्रहण खग्रास स्वरूपामध्ये पश्चिम उत्तर अमेरिका, पॅसिफिक महासागर परिसर, पूर्व आशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधून अतिशय स्पष्टपणे दिसणार आहे. चंद्रग्रहण हा एक नैसर्गिक परिणाम आहे. त्याचा कुठलाही विपरीत परिणाम पृथ्वीवर होत नाही, असं मुंबईतले नेहरू तारांगणचे संचालक अरविंद परांजपे यांनी स्पष्ट केलंय. हवामान. येत्या 36 तासात राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. आणि आता शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर. बंगळुरू इथं सुरू असलेल्या भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आज पंतप्रधान करणार भाषण. शेतकऱ्यांच्या हितासाठी भूमी अभिलेखांमध्ये सुधारणा करण्याचं नरेंद्र मोदी यांचं आश्वासन. भूमी संपादन विधेयकाबद्दल अफवा पसरवणाऱ्यांनी शेतकऱ्यांचं हित ओळखलं नाही, मोदी यांची टीका. संत, पंथ आणि तंत या तीनही साहित्य प्रकारात संत साहित्य महत्वाचं असल्याचं सदानंद मोरे यांचं मत. आणि संघर्षग्रस्त येमेनमधून 692 भारतीय नागरिक 2 विशेष विमानांनी काल मध्यरात्री मायदेशी परतले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.